आचारसंहितेचे नियम विरोधी पार्टी आणि सत्ताधाऱ्यांना सारखे असले पाहिजेत असं मत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलंय। कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने धर्माच्या नावाने प्रचार चालू आहे त्याची दखल सुप्रीम कोर्ट नक्की घेईल असं देखील मत त्यांनी व्यक्त केलंय। बरोबर, याचिका काय चुकीची आहे? निवडणूक आयोगाचे निवडणूक आचारसंहितेचे नियम सर्वांना लागू आहेत। विरोधी पक्षाला वेगळे नियम आणि सत्ताधारी पक्षाला वेगळे नियम बिलकुल असता कामा नये, पंतप्रधानाचं बिलकुल नाही। आपण ज्या पद्धतीनं मागच्या कर्नाटकच्या निवडणुकीत आता ह्या निवडणुकीत धार्मिक पद्धतीनं प्रचार करणं चालू आहे, याच्याविषयी जर याचिका केली असेल तर सुप्रीम कोर्ट त्याच्यात निर्णय घेईल। कारण आपल्याला आठवत असेल शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या नावावर प्रचार केला म्हणून त्यांचा 6 वर्षासाठी मताचा अधिकार काढून घेतला होता। जी निवडणूक होती शिवसेने जिंकलेली श्री प्रभू रमेश प्रभू, ही निवडणूक उच्च न्यायालयाने रद्द केलेली होती। याचाच अर्थ हे नियम सगळ्यांना सारखेच आहे। पंतप्रधानांना वेगळे नियम आणि विरोधी पक्षाला वेगळे नियम हे बिलकुल असलेच नाही पाहिजे। असले तर मला वाटतं निवडणूक ह्या फेर वातावरणात होत नाही असं त्याचा